करण्याची ही कशी परंपरा जोपासण्याचं काम करणारे आमचे दादासाहेब पवार साहेब, आदरणीय दामोदरजी घुले साहेब आणि हनुमंतजी दुधा शेठ, तसेच इतर मान्यवर मुसेसर आहेत, मान्य डॉक्टर साहेब आहेत, या सर्वांचं आखाड्यामध्ये आगमन झालेलं आहे. पहिल्यांदा नम्रतेची विनंती, दुरसाठी वाहनं कृपया आखाड्यामध्ये आणायची नाही. तुमच्या प्रत्येकाला आमच्या महात्मा पैलवानांच्याकडे बघितल्यानंतर गाव पाहिजे. आपली देखील मुलं अशा प्रकारे प्रकृती वाढ निर्व्यसनी वाढ हा उद्देश आपण जर डोळ्यासमोर घेऊन आज केला तर या मुद्द्याचं सार्थक होईल. उद्योगपती हनुमंतजी दुधा शेठ साहेबांचं आगमन झालेलं आहे. पैलवानांना आशीर्वाद देण्यासाठी सर्व पैलवान मंडळींना नम्रतेची विनंती, कृपया आपण आखाड्याच्या जवळ यायचंय. ट्रॅक्टरवाले महेश दादा, महेश गायकवाड, महेश दादा ताबडतोब ट्रॅक्टर घेऊन या. बैल नसल्यामुळे मैदान जरा हे झालेलं आहे. या 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 लवकर महेशजी गायकवाड, आपण ट्रॅक्टर घेऊन यावे. हनुमान तुम्ही काय पती आपण काय करतो ना.
पार्किंगची सोय केलेली आहे. मराठी शाळेच्या मैदानात आपली गाडी पार्क करावी आणि सहकार्य करावं, जेणेकरून प्रेक्षकांना कसल्याही प्रकारचा आपल्या गाडीचा त्रास होणार नाही अशी काळजी वाहनधारकाने ड्रायव्हरने करावी. ड्रायव्हरला देखील आम्ही नम्रते देत करू. सरकारी गोष्टी असते आपण आखाड्यापासून भाग आणि भाग याची देवी असते. गाडी भाग घ्यानंतर तुमच्या चाकाची हवा काढण्याची इच्छा फक्त कुस्तीसाठी आलेल्या पैलवानांना आणि प्रेक्षकांच्यासाठी हे मैदान खुलं ठेवण्यात यावं. आपण जर गाड्या आलो हे मैदान जर तुम्ही गाड्या बाहेर बर्फवाडी बाहेर फक्त प्रेक्षक आणि पैलवान मंडळींना इथं जागा आहे. रोडच्या पलीकडे गाडी पार्क करण्याची व्यवस्था केलेली आहे. आईस्क्रीम मध्ये बर्फवाडी कृपया आपण रोडच्या पलीकडे थांबा. जर तुम्ही आखाड्याच्या जवळ गाड्या लावल्या तर तुमच्या गाडीच्या चाकातील हवा सोडण्यात येईल. कृपया पैलवानांना नम्रतेची विनंती, ड्रायव्हर मंडळींना नम्रतेची विनंती, या आखाड्यात कोणत्याही प्रकारचं वाहन आणू नका आणि आमचं तर लवकर तुम्हाला बाहेर निघता येणार नाही. प्रेक्षकांच्यासाठी आणि कुस्तीगिरांच्यासाठी हा आखाडा मोकळा ठेवण्याचं काम करायचं आहे. जर तुम्ही वाहनं आणतील तर सगळ्यांना तो अडथळा होईल. मराठी शाळेच्या भव्य पटांगणावर वाहन करायची व्यवस्था केलेली आहे. आपण आपली 2 चाकी आणि 4 चाकी वाहनं मराठी शाळेच्या मैदानात पार्क करावी. सरकारला मी नम्र विनंती करतो की आपण आईस्क्रीम रोडच्या पलीकडे जाऊन विकायचं आहे. बर्फवाडी वगैरे रोडच्या पलीकड फक्त प्रेक्षक आणि पैलवान मंडळींना घ्या. कारण कोण आहे त्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण पाऊल ओला करून डोक्यावर ठेवा.
क्रिटिकर आहेत आजीवाल्यांच्या देखील मरोडे ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत आणि शुभेच्छा. मेजर पवार यांचा खबर उरुबे पांडुरंग नाना जाधव यांचा खबर उरुबे ग्रामस्थांच्या वतीनं सर्व वरून मार्गांचं आणि वरूनचं आणि रेड्याचं देखील स्वागत आणि शुभेच्छा. वरून मार्गाला आणि बाळगे यांच्या दिसलेल्या रेड्यांना देखील शुभेच्छा. सर्व शेतकऱ्यांच्या जनावरांच्या सोयीसाठी सर्व कुस्तीप्रेमी शेवटीला आपला खिदार वळू दाखवण्यासाठी जगण्यासाठी या आखाड्यात तुम्ही वळू बैलांना आणतो त्याबद्दल मरोडेकर आपलं मनापासून आभार मानत आहे आणि तुम्हाला आणि तुमच्या वळूला देखील जास्तीत जास्त ग्राहक मिळावेत अशा प्रकारच्या मी शुभेच्छा व्यक्त करतो. या कुस्तीच्या निमित्तानं मरोडे नगरीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पैलवानांचं वस्तानांचं प्रेक्षकांचं सर्वांचं मरोडेकर ऋणी आहेत. तुमचं स्वागत आहे आणि तुमच्या केल्याला शुभेच्छा देखील. याच्या अंगामध्ये मस्ती जलद खेळाले कुस्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पैलवान मंडळींचं त्यांच्या वस्तानांचं आणि कुस्त्या बघण्यासाठी रेड्यांचे मालक फडमालक वस्ताद कुस्तीप्रेमी रसिकांचं देवी साहेबांच्या पवित्र नगरीत आणि श्रीमंत महाराजांनी पाहून झालेल्या मरोडा नगरीत आपल्या सगळ्यांचं मरोडा यात्रा समितीच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे आमचे संघटक आणि ज्याने हजार हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी घडवले असे कुस्तीरत्न रावप्पा मगर औदुंबरजी शिंदे मरोड्याचे नवीन जिल्हा परिषद सदस्य झालेले अण्णासाहेब दुधार आणि त्यांनी 70 ते 80 वर्ष झालेल्या मैदानाची शेवटची कुस्ती लावतात. आमच्या शहा कुटुंबाचे आधारस्तंभ जितेश शेताने दरवेश भाई आणि जितेश भाई यांनी 70 वर्ष झाले परंपरा सांभाळले. आज 1 नंबरला कुस्ती आहे शुभम दुधा 51,000 रुपयाची कुस्ती शहा परिवाराचे जोडीला सांगलीचे आहे आणि 2 नंबरची कुस्ती दादा खराब हनुमंतसाहेब गेल्या नेते परिवाराचे नेते या ठिकाणी 2 नंबरची कुस्ती आहे. धनाजी मधले सर्वांना विनंती आहे आपण थोडे वेळचं आपलं मैदान चालू करायचं आहे. आणि हॉकी असतात ज्यांनी वर्ल्ड चॅम्पियन घडवला महेंद्र राठोडांचे चुलते नागा गायकवाड मुबारक मुलानी यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. या कुस्त्या सोडवण्यासाठी मी विनंती करतो मेजर फंड पाटील आणि भारत पाटील तानाजी सूर्यवंशी दत्ता फटे रोप लावलेच होत असं पण ते आज फार मोठं झाड झालंय. 2 नंबरला लेटर का बोलत आहे हा
1 नंबरला बुलेट गाड्या, सुवर्ण पदक मारेल त्याला, 2 नंबरला स्प्लेंडर गाड्या आहेत. किती मोठी जाणं दाखवली त्या माणसाला. पृथ्वीविषयी असणारी आपुलकी असणारी माणसं या जगाच्या स्मरणात राहतात. कुस्ती हार जीत हा प्रकार चालणार आहे. हे राष्ट्रकार्य आहे, हे देवकार्य आहे, हे देशकार्य, हे धर्मकार्य आहे. जिल्ह्याची निवड चाचणी उद्याच्या 7 आणि 8 तारखेला कोरडवाडीला. परवा दिवशीपासून जिल्ह्यातला पैलवान कोण जाणार? ज्या जिल्ह्यामध्ये महेंद्र गायकवाड आहे, ज्या जिल्ह्यामध्ये सिकंदर शेख आहे, ज्या जिल्ह्यामध्ये प्रकाश बनकर आहे, ज्या जिल्ह्यामध्ये माऊली जमदारे, जिथं गरी जगताप आहे, तो दादा शेळके, या सोलापूर जिल्ह्यातले जवळजवळ 8 पैलवान आहेत. महाराष्ट्र केसरीसाठी सर्वात चर्चेत नाव कोणतं आहे? तर रघुनाथ चव्हाण नावाचं नाव आहे, ज्याच्याकडं आता हिंदुस्थान बघतोय. त्या पैलवाननं यावर्षी केलेल्या कुस्ती आणि नवीन काहीतरी कुस्ती क्षेत्रात करेल त्या रविराज चव्हाण, अर्जुन ठाका पवारांचा पट्टा. या आप्पासाहेब शिंदे एकेकाचे नामवंत पैलवान फतेवाडीकर महान मल्ल हजर झालेले आहेत. या कुटुंबामध्ये 3 ते 4 पैलवान मन साहेब कुस्ती क्षेत्रात असतात की आप्पा शिंदे आणि आबा शिंदे पाटकळकर. जे तार त्याचं नाव आहे, एकलासपूर त्याचं गाव आहे. जे हनुमान तालीम अजित तार वसनांचा पट्टा आहे. आणि किरण कोळी मंगळवेढ्याचं गरीबाचं बोरगाव मरेल समाजाचं त्याला माझ्या उलट्या उड्या मारा लागले. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाला लावून उत्तर, नजर कोणी नजरेला आयुष्याला द्यावे उत्तर. किरण जाताना कोणी मारून आतमध्ये. सन्माननीय राजेरामजी कालेबाग यांच्यातर्फे 100 रुपये मार आहे. कोणी मला उडी कशी मारते मरेल समाजाचं बोरगाव जुनीला तालमीत आहे. याला टाळ्या. लेकराचे हित झाले माऊलीचे चित्ता, ऐशी कळवळ्याची जाते करी लाभावी न प्रीत. संततेने फो कवळे बिलवा येतात, 3रीत शिक्षण घेत आहे. कोण? विठ्ठल गण पाटील यांच्यातर्फे 50 रुपये. नाव सांगा मामा तुमचं. सरपंचातर्फे 50 रुपये, 100 रुपयाचं बक्षीस. अहो कोण कोणाचा बघू पुढे देत नाही. तुम्ही जाणं दाखवता. लेकराच्या हातात पारलीची कोणा देताना माणसं मागं मोर विचार करतात. हे मरोडी गाव आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये कुस्तीवरती उदार अंत करणारे खर्च करणारी माणसं आहेत या संतभूमी मंगळवेढा तालुक्यात. आजी सोनी याचा दिनो, वर्षी अमृताचा घरो, असा सुंदर सोहळा याची देही याची डोळा, चौऱ्याची सिद्धार्था सिद्ध भेटी मिळा. हा सुख सोहळा सर्जी नाही. किरणला कोळीला नाव सांगा तुमचं. शिवम पंढरत पवार यांच्यातर्फे किरण कोळीला 100 रुपयाचं सत्पत्रे दान आलेलं आहे. पुण्यात्मक पुण्य किरणच्या खोराकात भर पडले. किरण घेऊन जाणे बाळा. किरणा, हे किरणा इकडे तर बक्षीस घेऊन जा 100 रुपये घेऊन जा. किरणा वजन वाढव का. सरपंचांनी मला दिलेले 100 रुपये. सरपंच तुम्ही आभारी आहे. माणसाचं जीवन म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं झालंय. दरवर्षी सातत्यानं मला तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने या गावाला यायला मिळते. यासारखं भागी जीवनात काहीच असू शकत नाही. 28 जानेवारी 2026 ला अजितदादा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 8 वाजता जिवंत होते. पावणे 9 ला या पृथ्वीवरती नव्हते. मुझे आएगा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली. काय झालं आता मग नवीन गोष्टी काय तब्येत ह्या पोराला रोज तालमीत पाठवायला पाहिजे. हो बोललाय काय डोक्याची विमानतळ केली याच गावचं आहे का. नाव काय तुझं? संदीप नाव काय? पुरी. वा तुका पाटला मावस बोल.
सन्माननीय दामोदरजी घुले साहेब, इंडियन रेल्वेची ऑफिस यांच्यातर्फे त्या अटम बॉम्बला 100 रुपये. तो कुठे फेक लागला? कुठे लागले? जीवलग मैत्री आता कोण करायला सांगतोय पाहू. ती हिंगमेरी आहे, मयुरी. सख्खे 2 भाऊ आणि हिंगमेरी मुलगी कुस्ती आणि मंजिरी येते. ती वाघिणा कुस्तीला प्रारंभ होतोय. इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेणारे मुले आहेत. मुलींच्यासाठी टाळ्या वाजवून सर्वांना विनंती आहे. कन्या सासूराशी जाये माझी परतणी पाहे, कैसे होय माझ्या जीवान जेव्हा भेटशील केशवान. मुली पोट्या लढायला लागलेल्या आहेत. विजयी खेळाडूसाठी जिल्हा परिषदेचे सदस्य सोलापूर जिल्हा परिषद सन्माननीय हनुमंतरावजी दुधासे यांच्यातर्फे 100 रुपये बक्षीस आलेला आहे. कुठे खेळणार तुम्ही गाडीला का? किती रुपयाची 14? 500 रुपयाची 14 एक खणखणीत कुस्ती ज्या पैलवाननं पंढरपूर मध्ये जोर मारण्याच्या स्पर्धा होत्या. जोर आणि जोर मारण्याच्या स्पर्धेमध्ये पंढरपूर मध्ये हनुमंत जाधव नावाच्या पोरानं त्या 1700 जोर मारले. 1700 टाळ्या वाजवा त्या पोरासाठी. हात टेकले की 1700 जोर मारले आणि पंढरपूर मध्ये स्पर्धा जिंकली. आणि विरुद्ध आहे सुरपेश भोसले, लेंडवे चिंचा. सहदेव लेंडवेचा पट्टा. लेंडवेच्या कुस्तीला पंच म्हणून गणपाटील पैलवान. निकाल 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 ज्याने 1700 जोर मारले तो कोरगा विजय कोटीत मिळवतोय का? शबाश, कोटी संपवली. महादेव ठवरे महाराजांचा पट्टा. पानाला चुना लावलेला नाही. कसा करेन ते बघा. टाळ्या वाजवायची. 1000ची पवार मामा कुस्त्याला पुकार दिला. 1000 रुपयाची 5 मिनिटाच्या आत आली तर ठीक, नाही तर आपण 1500चा गट घेऊ. हलकी वाजायला लागली आहे. 2000 रुपये रक्कम केलेली आहे. मुलगा कोण कुस्ती खेळत असेल तर त्या मुलाबरोबर कुस्ती खेळायची तयारी आहे. लई मोठी संख्या घेऊन होता. मार्की पोरगा असलं तर समजून घेतलं असतं, पण मोठी जोड आहे. हो नाही घुले साहेब. हो नाही नाही, कोण तुम्ही 5000 करून बघा. उठलं तुम्हाला सांगा. लई मोठी पंचायत आहे घुले साहेब. पाडलं तर मुलीला पाडलं, पडला तर मुली करून पडला. संकट आहे. हो एक बारकी पोरगी असते म्हणजे ठीक आहे. पण आता इथं उठावतो गाडी मी शाळेला पोरगा चालला 10वी 11वी पाहिजे. बारक्या बघायचं समजून घेते. पडलं तर मोठी कोण पडा लागले. हो 3000 रुपये रक्कम केलेली आहे. किती में दम तो पकडो. हा आता विना हलगी वाजायच्या नंतर तुम्ही म्हणताला की मुलगी फिरते, मी अडवलं असतं. माझ्या चौकली असत तुम्ही काहीतरी म्हणताय. शाबास. अरे वा.
फिरत राहा त्या बाजूला वा पलीकडल्या बाजूला हो ए ओम ओम तू आता काय करते का अंदर पडते रे कोणी पाठवतो त्याला शहरी विभागातला महाराष्ट्र चॅम्पियन आहे तो गेलता पुढे त्याच्याला गेलता काय कळालं नाही मला पोलीस साहेब काय ते बोलले त्याला गुरुचं पोरग आहे 3000 रुपये भगवान जी कोई नहीं खेलेगा महिला वर्सेस महिला कुस्ती लगती है पंच मंडळी आम्ही 4-5 वर्षापूर्वीपासून इथं येतो कुस्तीत पैसा झाला मोठा कुस्ती झाली खोटी पैसा झाला मोठा कुस्ती झाली खोटी 100 रुपये म्हणजे फटाड्याच्या फटाडी नोट इथं असायची मोठमोठा पैलवान या मंगळवेढा तालुक्यात आणि विशेष म्हणजे या गावात चांगले पैलवान होते आणि मग त्याला अनुसरून या गावानं सातत्यानं एकीच्या रूपानं हे कुस्तीचं मैदान जेवण ठेवलेलं आहे आमच्या वेळेला पैसा नव्हता पण नाव आहे आता दोघांनाही पैसे हरुबाई जिंकू दोघांनाही पैसे त्यामुळे कुस्तीचा महाराष्ट्रातला जवळजवळ राज झालेला आहे असं काय तर झालं का लिगामेंट तुटला असं काय तर झालं का दंडाला लागलं शेकणं बसणं उठणं पळणं ते डागणं रहित झालं आता आई वडिलालाच वाटतं माझ्या पोरगाला लागला आता बास आयुष्यात मग एकदाच काहीतरी बैलावर झोल घालायची आणि मग आयुष्यात काय कुस्त्या सगळ्या मधने बिडीवाला आलेला पोतीतला अर्थ सांगा पुंडीबा मधने आणि पोजवाडीच्या मला सम्राट रावसाहेब बाप्पा मगरांचा पट्टा घरी बाजूली कुस्तीत गाजलं पोरगा पोलीस झाला मुंबईला पोहोचता संजय बाबर आलाय का लंबी रेस का घोडा 5 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन जगामध्ये लढणाऱ्या पैलवान बरोबर लढण्याचा अनुभव काका पवार बरोबर पप्पू यादव बरोबर लढण्याचा अनुभव असणारा पुरुषचा अस्सल हिरा पैलवान संजय बाबर कुंडीबा मधले पैलवान यावं किरण मारणारा पैलवान कुस्ती घ्या रामचंद्र घुमाकरा पैलवान संजय बाबर 5 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन यांचा सन्मान त्याबरोबर भोले पैलवान यांच्या शुभार्थी संपन्न होतोय श्रीकांत पाटील तालुका पंचायतीचे सदस्य नवनिर्वाचित यांच्या शुभार्थी कुंडीबा मध्ये पैलवानचा सन्मान होतोय हा घाला की व्यवस्था केली आमचं कामच आहे तुमच्या मार्फत आणि आज खंडगार पाणी लोक पिले तिथं ऐका शेकांची सर
आणि संघाने तिकडे बसावास काही नसतंय कुणी तर काम करत असतंय आमचे वसुमार्गी म्हणले ज्या माझ्या लोकांना प्रज्वल सलगर हिंद केसरी काळा बामणी डीवायएसपी श्री बापू साळुंकेतला पाटाची कुस्ती बघा 2000 रुपये रक्कम आहे. 2-2.5 मिनिटात कुस्तीचा निकाल लागेल. कोणी कोणाला पाडू द्या. पानाला चुना लावून येणार नाहीत एवढी गतिमान कुस्ती करणारे पैलवान आहेत. 5 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन होण्याचा बहुमान 1985 पासून सुरू झाला ते 1995 ला थांबला. ते महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात सर्व दूर ज्यांचं नाव माहिती आहे ते शाहूपुरी तालमीचे महान मल्ल पुळगावचा कुस्तीतला अस्सल हिरा पैलवान संजय बाबर. आमचे वस्ताद मार्गदर्शक यांच्यातर्फे मला कुस्ती कॉमेंट्रीसाठी 100 रुपयाचं बक्षीस. स्वर्गीय बालारफी शेखचा पार्टनर अफसर शेखचा मोहम्मद हनीफचा आणि श्रीपती खतराळे अण्णांचा आवडता पट्टा सलामी वीर पैलवान. कुस्ती बघा ती सरपंच आणि दादासाहेब पवार मामाच्या कुस्तीला पंचायत का ती कुस्ती बघा मी सांगतोय म्हणून. या 3 कुस्त्या चालू आहेत पण ती कुस्ती आजच्या मैदान मधली हाय व्होल्टेज कुस्ती आहे. पवार मामाची हालचाल बदलायला लागली. रक्तात कुस्ती आहे. कुस्ती सरपंच आहेत ते लक्ष्मण रोंगे खर्डीकर यांचा सन्मान संपन्न होतोय. विशाल डोमून पाठीवरती गेला. विनोद पाठीवरती गेला पण प्रज्वलनं सहज बचाव केला. समोरासमोर कुस्ती. शबाश बाळू हाके पैलवान या सर्व वस्त्रांना मी सांगितलं होतं सत्काराला या म्हणून. शबाश शबाश नाट्य कुस्तीकडे लक्ष द्या. आपापल्या कुस्तीकडे लक्ष द्या. भारत पाटील पंच म्हणून इकडं मेजर कुंडली गण पाटील तिकडं सरपंच तिकडं दादासाहेब पवार मामा. कुणाला तरी मान द्यावाच लागतो. परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे. घोले साहेबांनी आता श्रीकांत मेंबरचं कौतुक करता तिकडं सरपंचही त्यामध्ये सामील झाल्या. या हलगीवाल्यांची कुस्ती राहावं. एवढं जवळ कुठून निघत असतो. कुणी कोणाला मागे करायला मन म्हणू नका. माझ्या पूर्वी उभारलं कोण तरी माग सरका. माग सर्वांनी मागे हलगीवाले थांबा. मागे सरका सर्वांनी. कुणाला मागे सरा म्हणा लावू नका. सर्वांचा कुठून निघू द्या. लांबनं फोटोग्राफर 92 देशात पक्षी पण सुरू आहे. सरका अजून माग पसरून उभा राहा की अजून थोडं मागे सरका. अलीकडच्या साईडची पुढची मागे सरका म्हणजे मागची मागे सरका. अजून मागे सरका. अजून मागे सरका. जुन्ने सर असं दिसत असतं का? त्याला मागे सरका लावा की. तेल यांच्यातर्फे शेवटच्या कुस्तीला 50 रुपयाचं बक्षीस लागलंय. सर नाव माझा मामा क्रांती फडतरे बरोबर. पायल आणि क्रांती फडतरे. पायल आणि क्रांती हरियाणा आणि महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्याच्या हायकमांड मधला नेता या गावामध्ये मरोड्यामध्ये लतीफभाई तांबोळे यांच्याकडून समाधान कोळीला हजार. हरियाणाची रेड कास्टूमचे बोलावं. हे सराकी साईडला मंगळवेळची क्रांती फडतरे ब्ल्यू कस्ट्यूम घालून मंगळवेळच्या मातीत किती ताकद आहे दाखवायला गेले. शूटिंग काढणार कोणही बसलेलं माझ्या पुढं. घुमा 20 तारखेला तळसिंगीला कुस्ती आहेत. सर्वांनी या. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी पायल शिवाजी शेनवी आलेले आहेत. तळसंगीकर गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवेढा जिल्हा परिषद मध्ये ज्यांनी दिमाखात विजय मिळवून जिल्हा परिषद सदस्य भोशी गटामध्ये विजय संपादन केला ते जिल्हा परिषदेचे वजनदार जिल्हा परिषद सदस्य आणि लोकप्रिय आमदार तालिका अध्यक्ष तिसऱ्यांदा होण्याचा बहुमान ज्यांना पटकावता आला हे समाधानदादा अवताडे साहेबांच्या घरातले स्थायिक असणारे प्रदीपजी खांडेकर साहेबांच्या तर्फे मला कॉमेंट्रीसाठी. मरवडे यांच्याकडून समाधान कोळीच्या कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस झालंय. कुस्ती लागायच्या अगोदर
लतीफभाई तांबोळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे दिग्गज नेते, जे महाराष्ट्राचे लोकनेते अजितदादा पवार साहेब यांच्या जवळचा माणूस, यांच्याकडून लतीफभाई हायकमांड मध्ये महाराष्ट्रभर फिरतात आणि त्यांच्यातर्फे मला कॉमिटीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस, झाड उडते आकाशी चित्त तिथं बिलापाशी. सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य प्रदीपजी खांडेकर साहेबांच्या तर्फे आणि हनुमंतसिंह दुधाळ जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून विकास दुधाळ यांच्या वतीनं 1000 रुपये, समाधान कोळीच्या पोटीला प्रदीप खांडेकर साहेबांच्या तर्फे 1000 रुपये बक्षीस झालंय. किती झालं बघा एकूण टोटल मोजा, 1500 झाली का? प्रदीप खांडेकर साहेबांच्या तर्फे 1000. भरत पाटील, मेजर मुरलीधर पाटील, सरपंच अनिलगण पाटील अशा 5 पंचायत त्यांच्या आखाड्यावरती समाजाच्या पोटी लक्ष ठेवून आहे. पैलवान कैलासवासी जालिंदर गण पाटील या अगोदर शंकरांना पुजारीच्या अगोदर जालिंदर गण पाटील या गावात कुस्ती कॉमिटीचा माईक हातात घ्यायचे आणि तिकडं विजय होण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकायला गेलाय. युवक नेते सौरभ रोंगे मित्र परिवारातर्फे विशाल मासा आणि सौरभ फटे यांच्याकडून 200 रुपये समाधान कोळीच्या कुस्तीसाठी दिलेले आहेत. ती आली की माणूस जगाला आनंद देतो, जगाच्या कल्याणात संतांची विभूती. शेवास रे समाधान. कोणत्या झोपडपट्टीत, कोणत्या कुळात, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात कोण जन्माला येईल काय सांगता येत नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. शबाश. गाव प्रेम येते समाधानला. सिंगल इन्सानचा होतोय समाधान. कुंभारीचा पोरगा आणि समाधान केलेलं आहे त्याच्या समाजाचं, गावाचं, घराचं. जिल्हा परिषद सदस्य दोघांनी 1000 रुपये दिले समाधान. हे त्यांच्याकडे द्या, फक्त नाव सांगा. हो झाले जिंकला लग्न हो, कुस्ती खेळण्याचा अधिकार आहे, लोकशाही आहे. कुठेही लगीन केलेला जगज्जेष्ठ गावात बरेच दिवस केले होते. सन्माननीय जिल्हा परिषदेचे वजनदार जिल्हा परिषद सदस्य हनुमंतरावजी दुधाळ आणि प्रदीपजी खांडेकर माजी तालुका पंचायत मंगळ आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायतीचे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य श्रीकांत गण पाटील, सन्माननीय कुस्ती चालू होईल. समाजांची कुस्ती गावाला आवडते. समाजांचा प्रेक्षक वर्ग आहे, समाजाला मानणारा वर्ग आहे. समाधान कोळी मरवणे आणि रोहित शेंडगे कुंभारी. पैलवान अमान पोयत हात उपर करे. हरियाणाचा पैलवान आणि रामचंद्र धुमकना हा मंगळवेढ्याचा पोरगा, गाव त्याचं धुमकना शिवधरीला कर्नाटकात. त्याचं वजन आहे 71 किलो आणि 100 किलोच्या पैलवान बरोबर भिडतो. कुस्ती बघा आता, टाळ्या वाजवा सर्वांनी. हो अहो मरोडेच्या तुकाराम विजयला मुंबईवरून आले ते. रात्री मुंबईमध्ये होते, तिथे मैदान आले, पण कुस्ती फार लागली त्याला. कुस्तीची फार गुढी आहे. आट्यापट्यातले ते नमवंत खेळाडू आहेत. आट्यापट्यातला हुकमी एक्का प्रदीप खांडेकर साहेब राजकारणामध्ये दुसऱ्यांदा सभापती होऊन जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत. पण कुस्ती आखाड्यामध्ये तुमच्या डोळ्याचं पारणं फेडणारीच लागले दामोदरजी भोले पैलवान.
दादासाहेब पवार, मेजर कुंडली गण पाटील, अनिल गण पाटील आणि सरपंच हे 5 पांडव आखाड्यात उभा आहेत. आणि सिद्धेश्वर दुधने सर आणि कुलकर्णी सर हे दोघे जण कुस्तीचा छलचित्र कैद करायला लागलेले आहेत. मंगळवेढ्याच्या वातावरणामध्ये रोज प्रॅक्टिस करणारा तो धमकणारा पैलवान 22 टनाची ट्रक असू द्या, जॉक उचलतो 10-15 किलोचा, तसा तो जॉकच आहे. दिसण्यावर जाऊ नका, कामाचं तेवढं ठेवलंय, बाकीचं पाक जाऊन टाकलंय. 2000 सपाटी मारतोय. पण हम भी कुछ कम नाही म्हणत. अमान गोयत हरियाणाहून आलाय, हिरो सारखा आहे. 31,000 रुपये इनामाची कुस्ती आहे. इनाम रुपये 31,000. समाधान कोळी पैलवान या गावचा कुस्ती क्षेत्रातला एक नावेजलेला पैलवान गरीबाचा. आपण समाधान कोळी इकडे या समोर. समाधान या इकडं. सर्वांना मान दिला जातो या मैदानामध्ये. जे का रंजिले गांजिले त्या सीमाने जो आपला देवते त्याची जाणावा साधू तोची ओळखावा. पोरगा पंच जास्त झाले आहेत डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे. आणि कब्जा घेतला. अहो ती आग आहे, आग धरलं का पोचते. शबाश शबास. लाईटची व्यवस्था करा, अंधार पडायला लागलेला आहे. सूर्य मावळतीकडे झोपला, एक लंगी भरली आहे. शबाश शबाश. लढण्याची ऐट आणि ढब बघा. 31,000 रुपये रक्कम आहे. हार जीत कुस्तीत होईल, पण दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असा मुकाबला सुरू आहे. कांबळीन घोले काय करू. बोले आलाय का तेजस शिवम कांबळे. चला 4,000 रुपये. ही जरा होती की लहान गट 2,000चा. यांनी कुठं जायचं परत. त्या लहान गटावर अन्याय होतो, तुम्ही मोठमोठे पैलवान आतमध्ये जाताय. शेवट वा रे वा. दिल्ली शिवर हरियाणा निघून गेला. टाळ्या वाजवा की सर्वांनी. अहो आपल्या भारतातच आहे. तुम्ही इराणमध्ये जाऊन बघा स्थिती काय आहे. इस्रायलमध्ये हतबल झालेत लोक. पाच राहतात. तुकाराम बीज त्या महाटनात साजरी केली जाते. शबाश. समाधान कोळी या तुम्हाला ताबडतोब बोलवलं जातंय. गावची लोक तुमची कुस्ती बघायला आतुर झालेले आहेत. समाधान या. शबाश 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 शबाश. वो 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 तो काला नाग है. एक बार डस गए तो पानी नहीं मांगने देता. मारुती बापू वाकडेंचा पट्टा आहे तो. यांचं आगमन झालेला आमदार समाधान दादा अवतारे यांचे जवळचे जिल्हा परिषद गरजची ओके चला मी सांगितल्याशिवाय कुस्ती लावायची नाही. मी सांगितल्याशिवाय कुस्ती लावायची नाही. अनिकेत पाटीलला अनिकेत पाटलाला सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य प्रदीपजी खांडेकर साहेबांच्या तर्फे 2,500 रुपयाचं बक्षीस. ठीक आहे. हातपाडीचं पोरगा. थांबा 1 मिनिट साहेब. ही सर्व गर्दी अमोशी कमी होऊ द्या, मग कुस्ती लावा. सचिन सर थांबाय थांब. यांच्यातर्फे पैलवान रोहित घाटूळ आणि पृथ्वीराज
देवकर यामध्ये विजेत्या मल्लासाठी 100 रुपयाचं बक्षीस माझ्याकडे आलेलं आहे. हे बक्षीस आहे. प्रज्वल विशालचा कब्जा घेतो. तयारी किती मजबूत आहे प्रज्वल. विशालचा कब्जा घेणं सोपं नाही. ते काम केले जावे त्याच्यावरशी तेव्हाच कळे. एकचा ग्राव करतो भाट्यातला सरपंच पंचायत उत्तरेला कुस्तीत चालली आहे. ते विशाल तरंगीची पत आहे आणि प्रज्वल सलगर मात्र नव्या दमाचा त्याला हातबल करावा लागलाय. आज मनोऱ्यामध्ये लक्ष्मण सलगर महाराजांचा चिरंजीव आहे. के पवार साहेबांचे चिरंजीव इंजिनियर शिवम पांडुरंग पवार यांच्यातर्फे पृथ्वीराज साळुंकेच्या कुस्तीला आणि या समयाला रणवाद्याच्या दिनादामध्ये माननीय श्री पाणीदार आमदार, वजनदार आमदार, दिलदार आमदार, शानदार आमदार, तिसऱ्यांदा विराट सभेचे तालिकाध्यक्ष म्हणून होण्याचा बहुमान आमदारांना मिळाला. ते पहिला आमदार समाधानदादा उत्तरे साहेबांचे निकटवर्तीय म्हणून ज्यांची ओळख सोलापूर जिल्ह्यामध्ये ते मंगळवेढा जिल्हा परिषदेचे भोसे जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य माजी सभापती मंगळवेढा पंचायत समिती प्रदीपजी खांडेकर साहेब आलेले आहेत. हनुमंतरावजी दुधाळ शेठ आलेले आहेत. जिल्हा परिषदेचे 2 जिल्हा परिषद सदस्य या समयाला इथं उपस्थित आहेत. खांडेकर साहेब रात्री मुंबईत होता. वनमणी साहेबांच्या फार्म हाऊसवरून रात्री फोन झाला. मुंबईमध्ये होते तुम्ही रात्री. कल्याण सिटी साहेबांच्या पत्रकार परिषदेच्या पाठीमागे दिसला टीव्हीवर. आणि या तर टायमिंगला हे तर तुम्ही हजर झालाय. फॉर्च्युनर लय फास्ट धावतीये. माननीय पाणीदार आमदार समाधानदादा उतारे यांचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा माणूस. बघा आता ती कुस्ती स्थिर झाली विशालची प्रज्वलची. ही कुस्ती आता गतिमान होईल. मी रोज या बाजारात गेली 15 वर्ष झालं. हे प्रकार कशा पाहिजे वेळा होता असं तुम्ही. लाल मातीला अलोट प्रेम देणारा माणूस हनुमंतरावजी दुधाळ शेठ उद्योगपती जिल्हा परिषद सदस्य. आभार आहे मी तुमचा. बागेवाडीचा पैलवान विजय झाला. बोला 17 नंबर 1500 आदित्य साळुंके बोराळे महादेव चौगुले पैलवानचा पट्टा आणि पैलवान शिवाजी कदम निमगाव मगरात मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मगरांचा पट्टा. कुस्तीला प्रारंभ. बोला की दिग्विजय कोणाची कुस्तीला पाहिजे. दिग्विजय कुस्ती येऊन जाओ. तुमच्याकडे नोंद ठेवा. पोलीस दल इकडे यावं. काय मंडळींना सोनारानं कान टोचल्याशिवाय कळत नाही. पोरगा धुमकनाचा मंगळवेढ्यात सराव करतोय. तो पोरगा आला आता मध्ये. अनेकाला वाटत असेल 2000ची 3000ची कुस्ती असेल, पण तो 50,000 रुपये घेऊन आला विदर्भात त्या दिवशी. साहेब कांबळे साहेब शाबाश. नाव केलं महाराष्ट्र राज्यातील नाव केलं कुबेर सरसन पैलवान इथं आलेले आहेत. त्यांना विनंती आपलं मनोड्यामध्ये तुकाराम विजयच्या ऐतिहासिक मैदानामध्ये सत्कार आणि स्वागत होतं. या इकडं कुबेर सरसनचा रवा हात भल्या भल्याला कुस्तीत वाचू देत नव्हता. आता कुबेर सरसन पैलवान आलेला आहे. कुस्ती क्षेत्रात महान मल्ल म्हणून नाव आहे त्यांचं मोठं. बोला की तुझं शर्मान धुमकना मुरेजा सरकारेंचा पट्टा मंगळवेढा. या व्यक्तिमत्वानं मंगळवेढ्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये इतिहास घडवला. या मनोडे आणि मनोडे पंचकृषीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी भगवंतानं दामाजी पंत आणि तुकाराम महाराजांनी यांच्या हातामध्ये दिली. हनुमंतरावजी दुधाळ शेठ नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांच्यातर्फे कुस्ती कॉमिटीचं कौतुक करून मला 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. देणाऱ्याला भगवंत हातामध्ये काम देतो. ज्यांच्या हातात कधी काळी
याच पैशासाठी वनवन महाटात त्यांना उद्योग व्यवसाय सापडण्यासाठी फिरावं लागत होतं. आज लक्ष्मी प्रसन्न झाली आणि जगाच्या कल्याणा संतांची विभूती या न्यायाने जीवन चाललेला जिल्हा परिषद सदस्य झाले ते मरोडे वासियांचा आशीर्वाद त्यांना भेटला आणि मला 1000 रुपये दिले. थांबा एक मिनिट विशाल शेके सांगली, हिरव्या रंगेचा विशाल पवार तालीम सांगली आणि अंडे पाटील आहे ना, अंडे पाटील तालीम सांगली आणि शिवम दुधा कटपळचा पोरगा हिंद केसरी व्यायामशाळा बामणी सुनील साळुंके बापूचा पट्टा आणि गुरु शिष्याची जोड आखाड्यामध्ये पंच म्हणून दादासाहेब पवार आणि दामोदरजी गोले पैलवान. खणखणीत दंड थोपटला. तुकाराम विजेच्या निमित्तानं मंगळवेढा तालुका सोलापूर जिल्हा आणि मरोडे गावात भव्यदिव्य कुस्त्याचं मैदान. 1 नंबरची कुस्ती 51,000 रुपयाची. जितेश सेठ आणि परेश सेठ यांच्यातर्फे कैलासवाजी हिराचंद रावजी शाह मरोडेकर यांच्यातर्फे कुस्ती स्पॉन्सर झाले. त्याच्या स्मरणार्थ कुस्ती बघा, पापण्या मिटूच नका. मी धनाजी मधने बोलतोय. या शुभम दुधाला 100 रुपयाच्या जोडीत खेळायला बघितलंय. या शुभम दुधाला आज 50,000 रुपयाला खेळताना बघतोय. कुस्ती ही विशाल शेळके बरोबर सांगलीच्या पहिल्यांदाच होते. सोलापूर जिल्ह्यात दुहेरी पटाला लागतोय. शुभम कुस्ती बघा, सवडीने पापण्या मिटा, नाहीतर आनंदाला वंचित राहाल आणि हलक्या काळजाची माणसं घराकडे जावा. बसा की मामा, निकालीच होणार आहे. बसा थांबे की तुम्ही 50 रुपये दिलेत की शाबाश. नाही असू द्या, असली माणसं आता थोडी राहिली हो या वयातली. 1935च्या काळातली बैलगाडी बघितलेली, सायकल बघितलेली आणि निडेवाय केलेली माणसं थोडी राहिली. सन्माननीय लतीबाई तांबोरे महाराष्ट्राच्या राजकारणामधला एक दिग्गज नेता या गावामध्ये. त्यांच्यातर्फे कुस्ती कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. लतीबाईंचा मी आभारी आहे. शिवम दुधाळांना कब्जा घेतलेला आहे. काहीतरी घडतंय. वाघाच्या काळजाचं पोरगा शबाश. राघव दुधाळांचा चिरंजीव आहे. एका शेतकऱ्याचं पोरगा विशाल शेळकेला सांगलीवरनं बोलवलंय त्याला हरवण्यासाठी. तो म्हणतोय, विशाल म्हणतो, माना की तो शेर है अपने जंगल का, हम भी ऐसे शिकारी है, तुम्हारी जंगल में आके तुम्हें ठोक देंगे. शुभम म्हणतोय, बातें बनाना छोड़ दे, एक बार पंजा तो लगा के देख, दूर से क्या देखते हो. आणि वाघाचं काही नाही केलं. शुभम दुधा सुनील साळुंके बापूचा पट्टा कटकळ गावा. हनुमंतरावजी उदासे यांच्यातर्फे शुभम की तरफ से 500 रुपयाचं बक्षीस कुस्ती कॉमेंट्रीसाठी आलेला आहे. लतीबाई काय झालं म्हणलं, थोडं लागले हेरत निघाले का आत स्नायूला वरचेवर लागले असू दे. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज गडावरती पोहोचत नाही, तोफेचा आवाज येत नाही, तोपर्यंत जीव सोडणार नाही. बाजी प्रभू देशपांडे पैलवान होते. कुस्ती शेतला बोलू नाही का, थांबा की शेतची कुस्ती आले का जाऊ लागले. उद्योगपती हनुमंतरावजी दुधाळ शेठ यांच्यातर्फे 31,000 रुपये रक्कम या कुस्तीला मोजलेली आहे. शिवराज शेंडगे डाव्या पायाला निख्या परिधान केलेला कामतीचा पोरगा कोरोना सराव करतो. रमेश अप्पा जाधवांचा पट्टा आणि उजव्या पवित्र्यात समोर एग्रेसिव्ह कुस्ती करण्याच्या मूडमध्ये जो आहे तो श्रीकांत खराद वाकरीच्या समाधान बंगावचा पट्टा आणि आला झापात टाकतच आला वाघाच्या काळजाला शुभम दुधा. सांगोला तालुका कटपळ गावचा पोरगा. माजी आमदार गणपतरावजी देशमुख साहेब यांनी या पोराला मुंबईला पाठवलं आणि मुंबईमध्ये जाऊन जहाजावरती फार मोठा उद्योग व्यवसाय असणारा माणूस शुभम कोण आहे ते? जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे नेते यांच्यातर्फे या पोराला महिन्याला 25,000 रुपये मानधन आहे. दत्ता मासातर्फे 200 रुपये, पांडुरंग हाके यांच्यातर्फे 100 रुपये आणि शेठ कडून 500 रुपये घ्या. रवी शेठचे बंधू आहेत.
हनुमंतरावजी दुधाळ शेठ जिल्हा परिषद सदस्य यांच्यातर्फे 500 रुपये, सरपंचातर्फे 100 रुपये. सरपंच तुम्ही आत गेल्यामुळे बक्षीस जरा बुडालेच हो. सन्माननीय दादासाहेब पवार मामा दत्तात्रय पवार, पुत्र व्हावा ऐसा हुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. मुलगा आयुक्त आहे, बाप घोड्यावर बसणारा दादासाहेब पवार, कपाळातून निघालेलं नाक, शबाश दादासाहेब पवार. कुस्तीवरती लक्ष ठेवण्यात त्यांचे शिष्य दामोदर घोले पैलवान क्रॅमबँच रेल्वेत रिटायर होऊन गावात रमलेले आहेत. श्रीकांत खरातनं कब्जा घेतलेला आहे. शिवराजला या अगोदरी कुस्ती झाली, त्यामध्ये श्रीकांत वरच ठरला होता. घेतला तर समाधान अभंगराव मात्र करो या मरो या न्यायानं त्याची तयारी करून घेतात. अशा दोन सद्गुरूंचे 2 पट्टे आखाड्यामध्ये कुस्तीत भिडलेले आहेत. हनुमंतरावजी दुधाळ शेठ जिल्हा परिषद सदस्य, वलंदार जिल्हा परिषद सदस्य, दिल्लार जिल्हा परिषद सदस्य, कामदार जिल्हा परिषद सदस्य, अवतारे मालक उद्योगपती फॅन्स तर्फे सरपंच बाळासाहेब बनसुने व समाधान आयवळे ग्रामपंचायत सदस्य, संजू मालकांची जवळची माणसं समाधान दादा आणि समाधान दादा याच करून कुस्ती कॉमेंट्रीसाठी 200 रुपये. हे काम नुसतं धरून बसायचं नाही. कुस्ती करा पहिलवान, कुस्ती करा. करायची बरं का, वाद झाला नाही पाहिजे. निकाल पाहिजे व्यवस्थित. अधिक सोडाय नाही, आपलं सोडाय नाही, मार्ग आहे ना. हो समाधान अभंगरावचा पट्टा आहे. वाकरीचा श्रीकांत खरात विजय झाला. आखाड्यामध्ये दादासाहेब पवार यांच्या शुभास्ते सन्माननीय वाकरीजी गाडी निघालेली आहे. माननीय श्री जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर साहेब, दामोदरजी घोले साहेब, डॉक्टर शिवाजी पवार, दोन नंबरचे आले दोन्ही पैलवान शेठ. तुम्ही फक्त आता जावं लागेल. ही कुस्तीचा निकाल लागला की लगेच कुस्ती 2 नंबरची लागेल. ही पोरं नव्या दामाची आहे, दिसण्यावरी जाऊ नका. फार चांगली पोरं आहेत. शिवराज शेंडगे मोहोळ तालुक्यातला गामदीचा पोरगा कोरूला सराव करतो. अखेर घोटना ठेवलाय. मूर्तीच्या शंभू महादेवाच्या नगरीतला पोरगा आहे. समाधान अभंगरावचा पट्टा येतो. दादासाहेब पवार चेअरमन, अनिल गणपटील, हा शेवटच्या कुस्तीला दादासाहेब पवार आणि दामोदर घोले साहेब हे पंच राहतील. विजय होळकर बसले. राजश्री शाहू महाराजांनी 1895 ला जीवनात पहिलं काम कोणतं केलं तर मोतीबाग तालीम उभा केली. आणि मोतीबाग तालीम उभा करून त्या तालमीच्या गेटवरती सुंदर, अरे वा रे वा होळकर, शुभम हाक्याचा कब्जा त्याच्या जिल्ह्यात येऊन घेणं सोपं नाही. सांगली आणि सोलापूर हे जिल्हे नजदीक जिल्हे आहेत. कृष्णेचं पाणी, कोयनेचं पाणी. खंडागळे साहेब, मनोज खंडागळे हे मांजरीगावचे हनुमंतरावजी दुधाळ शेठ जिल्हा परिषद सदस्य सोलापूर यांनी शून्याचं विश्व निर्माण केलं आणि मानवी यशाचा आनंद आता घ्यायला गेले आहेत. स्वतःचं पोट भरल्यानंतर जगाचं पोट भरावं अशी काळजी करणारी काही माणसं आहेत योगपुरुष या जगामध्ये. त्याने हनुमंतरावजी दुधाळ शेठ यांच्याकडून परत एकदा कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी त्यांचा आभारी आहे. सन्माननीय प्रदीप खांडेकर साहेब, मित्र परिवार विकास सुधार यांच्याकडून
आणि हनुमान दुधाळ शेठ जिल्हा परिषद सदस्य मेजिया साहेब चेडी पकडे ती चेडी सर्व दोघांची निकाल लागत नाही तसा प्रसंगी शिवहरीचा पोराटी आहे विजय झाला तरी पाचशे आहेत आणि पराजय झाला तरी पाचशे आहेत हनुमंतरावजी दुधाळ शेठ उद्योगपती आणि जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य खेळ होत नाही ना पैलवान आणि सार्थक केशवराज शिंदे पुरुष मेजर पुंडलिक गणपाटील पंत म्हणून पैलवान तयार करा घराघरामध्ये अनेकाकडे संपत्ती आहे पोळा घालायची तयारी आहे तर पोरग तालमीत जात नाही गेलं पाहिजे 100 मीटर दूर निघतंय